नमस्कार पालकांनो. लसीकरणाच्या या शृंखलेत आपण पाहूया आपल्या लहान अर्भकांना कोणती लस दिली जाते. त्यात आज आपण पाहणार आहोत रोटा व्हायरस. या लसीचे महत्व काय आहे? रोटा व्हायरस लहान अर्भकांमध्ये आणि लहान मुलांमध्ये सहजपणे पसरणारा आजार आहे. रोटा व्हायरसने लसीकरण केल्याने खालील गोष्टींमध्ये मदत होते. तुमच्या बाळाला रोटा व्हायरस पासून संरक्षण मिळते. तो अत्यंत संभाव्य गंभीर आजार आहे. तुमच्या बाळाला रोटा व्हायरसमुळे होणारे अतिसार, उलट्या आणि पोटदुखीपासून मदत होते. त्याला वेळापत्रक बघूया. वेळापत्रकानुसार तुमच्या बाळाला उपलब्ध असलेल्या 2 लसींमध्ये रोटा व्हायरस लसींपैकी एक लस घ्यावी लागते. तसे भारतीय कॉन्टिनेंटमध्ये 4 लसी देखील उपलब्ध आहेत, ज्यातल्या 2 भारतीय लसी आहेत. तर उपलब्ध लसींमध्ये रोटाटेक हे RV5 पासून संरक्षण देणारी लस 3 डोस मध्ये दिली जाते. पहिल्या 2 महिन्यामध्ये पहिला डोस, तर 4थ्या महिन्यामध्ये दुसरा डोस आणि 6व्या महिन्यात तिसरा डोस दिला जातो. रोटारिक्स RV1 नंबरच्या श्रेणीमध्ये मोडली जाणारी लस ही 2 डोस मध्ये दिली जाते. 2 महिने पहिला डोस, तर 4 महिन्यानंतर दुसरा डोस देणारी ही 2 डोस मधली लस आहे. तुमचे मूल 15 आठवड्यांचे होण्यापूर्वी त्यांना रोटा व्हायरस लसीचा पहिला डोस मिळाला पाहिजे. तुमचे मूल 8 महिन्याचे होण्यापूर्वी त्यांना रोटा व्हायरस लसीचे सर्व डोस मिळणे गरजेचे आहे.